हाय, मी प्राध्यापक गजानन खरात आणि आजचा आपला विषय आहे ह्यूमन हेल्थ अँड डिसीज। त्यापैकी आपल्याला डिस्कस करायचा एक डिसीज, त्याचं नाव आहे कॅन्सर। कॅन्सर म्हटलं की आपल्या छातीत धडकी भरते आणि या धडकीचा वापर करूनच आपण पाहतोय की आपण बरेचसे लोक पाहतोय की जे धास्तावलेले आढळतात। परंतु नेमकं कॅन्सर काय आहे आणि परीक्षेशी संबंधित कोणते क्वेश्चन यांना विचारले जातात हे आपल्याला थोडक्यात आज पाहायचं आहे। आता नेमकं कॅन्सर म्हणजे काय? तर कॅन्सर हा एक सिंपल डिफाईन केलेला एक मॅटर आहे, ज्यामध्ये अनकंट्रोल अनवॉन्टेड अनयुजुअल ग्रोथ ऑफ सोमॅटिक सेल विच लीडिंग टू फॉर्मेशन ऑफ ट्यूमर ऑर लंप ऑर मासेस ऑफ टिश्यू इज नोन ॲज कॅन्सर। म्हणजे कोणत्याही प्रकारे आपल्या शरीरामध्ये जर का एखादी गाठ निर्माण होते तर त्या गाठीला आपण कॅन्सर म्हणू शकतो। परंतु ही गाठ जेव्हा निदान करून किंवा डिटेक्ट करून आपल्याला क्लिअर केली जाते किंवा कन्फर्म केली जाते तेव्हाच त्याला आपण कॅन्सर असं म्हणतो। परंतु आपण पाहतोय की ह्यूमन बिंग्समध्ये जवळपास 100 ते 200 प्रकारचे कॅन्सर आपल्याला पाहायला मिळतात। परंतु 100 ते 200 प्रकारचे कॅन्सर अभ्यासायचे कसे? मग याचा अभ्यास करण्यासाठी एक शास्त्र आपल्याकडे आहे, त्या शास्त्राला आपण ऑन्कॉलॉजी असं म्हणतो। आणि या ऑन्कॉलॉजीचा अभ्यास करणारा किंवा अभ्यासक किंवा शास्त्रज्ञ किंवा डॉक्टर त्याला आपण ऑन्कॉलॉजिस्ट असं म्हणतो। आता ट्यूमर म्हणजे नेमकं काय? तर ट्यूमर म्हणजे लंप ऑर मासेस ऑफ अ सेल ऑर टिश्यू विच इज फाउंड विदिन द ह्यूमन बॉडी। आणि ह्यूमन बॉडीच्या कोणत्याही अंगामध्ये तो एक ट्यूमर आढळतो आणि याच ट्यूमरला आपण कॅन्सर मे बी म्हणू शकतो। परंतु ट्यूमर आपल्याकडे 2 प्रकारचे असतात। त्यापैकी पहिला जो ट्यूमर आहे त्याला आपण बेनिंग ट्यूमर असं म्हणतो आणि दुसरा जो ट्यूमर आहे त्याला आपण मॅलिग्नंट ट्यूमर असं म्हणतो। बेनिंग ट्यूमर म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये आपल्या पेशी किंवा सेल्स ह्या इरेग्युलरली अनकंट्रोलली ग्रो करतात आणि ग्रो केल्यानंतर त्याचा लंप किंवा एक मास तयार होतो किंवा ग्रोथ तयार होतो, त्यालाच आपण बेनिंग ट्यूमर असं म्हणतो। आणि हा बेनिंग ट्यूमर एकाच ठिकाणी वाढतो आणि वाढत असताना तो जास्त ग्रो करत नाही, परंतु आजूबाजूच्या सेल्सला किंवा टिश्यूला तो डॅमेज करतो किंवा इन्व्हेड करतो, त्याला आपण बेनिंग ट्यूमर असं म्हणतो। दुसरा जो ट्यूमर आहे त्याला आपण मॅलिग्नंट ट्यूमर म्हणतो, यालाच दुसरं नाव मॅलिग्नन्सी असं म्हणतात। परंतु मॅलिग्नंट ट्यूमर म्हणजेच काय? सेल्स किंवा टिश्यू जे रक्तावाटे किंवा लिम्फ वाटे आपल्या बॉडीमध्ये पसरतात आणि पसरल्यानंतर त्याचं रूपांतर ट्यूमरमध्ये घडवतात आणि ह्या ट्यूमरमुळे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम, आपली नर्वस सिस्टीम, आपली सर्क्युलेटरी सिस्टीम बाधित होते आणि आपल्या फिजिओलॉजिकल ॲनाटॉमिकल फंक्शनिंगमध्ये इंटरफेअर करते। सोबतच काही प्रकारचे हार्मोन्स सिक्रेट करते, ज्या हार्मोन्समुळे आपल्या बॉडीला अल्टरेशन मिळतं आणि आपली बॉडी नॉर्मल फंक्शन करत नाही। आता हेच बेनिंग ट्यूमर आणि मॅलिग्नंट ट्यूमर्समध्ये जर का आपण कॅरेक्टरिस्टिक्स जर का पाहिले तर बेनिंग ट्यूमर हा इझिली रिमूव्ह करता येतो, परंतु मॅलिग्नंट ट्यूमर हा रिमूव्ह करता येत नाही। आणि या मॅलिग्नंट ट्यूमरच्या 3 कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायला मिळतात। त्यापैकी पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे इन्व्हेजन, दुसरं कॅरेक्टरिस्टिक आहे मेटास्टासिस आणि तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला आढळतं ते म्हणजेच काय? तर फॉर्मेशन ऑफ वन विच इज नोन ॲज अ अँजिओजेनेसिस। मॅलिग्नंट ट्यूमर आपल्याला इन्व्हेजन दाखवतो आणि इन्व्हेजन म्हणजेच काय? तर ज्या मॅलिग्नंट झालेल्या किंवा ट्यूमरस किंवा मग कॅन्सरस सेल असतात त्या सेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरतात, रक्तावाटे लिम्फ वाटे, आणि मग आपल्या बॉडीमधल्या दुसऱ्या ठिकाणच्या सेलला इन्व्हेड करतात, डिस्ट्रॉय करतात, त्याला आपण इन्व्हेजन असं म्हणतो। आता हाच मॅलिग्नंट ट्यूमर कधी कधी काय करतो की स्वतःला फीड करण्यासाठी किंवा स्वतःचं पोषण करण्यासाठी त्याला पोषणाची आवश्यकता असते किंवा न्यूट्रिशनची आवश्यकता असते आणि हे न्यूट्रिशन मिळवण्यासाठी तो काय करतो तर रक्त घेतो आणि रक्त घेण्यासाठी त्याला रक्तवाहिन्या म्हणजेच ब्लड सेल्स डेव्हलप करायचे असतात किंवा जेनेसिस करायचे असतात, त्याला आपण अँजिओजेनेसिस असं म्हणतो। आता मॅलिग्नंट टिश्यू किंवा सेल्स आपल्या शरीरामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरतात आणि बॉडीमधल्या दुसऱ्या सेलला, हेल्दी सेलला डिस्ट्रॉय करायला लागतात। याच कॅरेक्टरला आपण मेटास्टासिस असं म्हणतो आणि ज्या सेल या डिस्ट्रॉय होतात किंवा अफेक्टेड होतात त्या सेलला आपण मेटास्टासाइज्ड सेल असं सुद्धा म्हणतो। आता आपण पाहू कॅन्सरचे क्लासिफिकेशन। कॅन्सर इज ब्रॉडली क्लासिफाईड इनटू 5 ग्रुप्स। कॅन्सरला जनरली आपण पाहतो आहे की 5 ग्रुपमध्ये डिवाईड केलं जातं। त्यापैकी पहिला जो ग्रुप आहे त्याला कार्सिनोमाज म्हणतात आणि कार्सिनोमाजमध्ये काय होतं की शरीराच्या इंटरनल अँड एक्सटर्नल पार्ट्स ऑफ द बॉडी जसं लंग्स, ब्रेस्ट, कोलॉन यासारखे कॅन्सर झालेले आपल्याला आढळतात। दुसरा जो ग्रुप आहे तो आहे सार्कोमाज। सार्कोमाजमध्ये बोन कॅन्सर, कार्टिलेज कॅन्सर किंवा फॅटी टिश्यूचा कॅन्सर, कनेक्टिव्ह टिश्यूचा कॅन्सर किंवा मसल कॅन्सरसुद्धा उद्भवतो। नंबर 3 आहे लिम्फोमाज। लिम्फोमाजमध्ये आपल्या शरीरामध्ये असलेले लिम्फ नोड्स, टिश्यू ऑफ इम्युन सिस्टीम हे बाधित होतात आणि त्याचा कॅन्सर उद्भवतो।
चौथा जो ग्रुप आहे त्यामध्ये आपल्याला ल्युकेमियाज असं म्हटलं जातं आणि ल्युकेमियाज जनरली आपल्याला माहिती आहे की ब्लड कॅन्सर, याचमध्ये बोन मॅरो, त्यानंतर ब्लड स्ट्रीम याचासुद्धा कॅन्सर आढळतो. आणि शेवटचा जो ग्रुप आहे त्याला आपण ॲडिनोमाज म्हणतो. आणि ॲडिनोमाज म्हणजेच काय, तर आपल्या शरीरामध्ये असलेल्या ज्या ग्लँड्स आहेत जसे थायरॉईड ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड किंवा अदर कुठल्याही ग्लँड्युलर टिश्यू त्याचा जो कॅन्सर आहे त्या ग्रुपला आपण ॲडिनोमाज असे म्हणतो. आता कॅन्सरचे सिम्पटम्स काय असतील. आता कॅन्सरचे सिम्पटम्स जे असतात ते डिपेंड ऑन वेदर द कॅन्सर इज लोकेटेड, वेअर स्प्रेड, हाऊ बिग द ट्यूमर इज. या दृष्टिकोनातून आपल्याला काही सिम्पटम्स आढळतात, म्हणजेच लक्षणं आढळतात. त्यापैकी लंप ऑन द ब्रेस्ट ऑर टेस्टिकल, म्हणजे आपण पाहत आहे की ब्रेस्टमध्ये किंवा टेस्टीजमध्ये एखादी गाठ निर्माण होणे. त्यानंतर मेलॅनोमाजमध्ये, स्किन कॅन्सरमध्ये आपण पाहत आहे की वोर्ट ऑर मोल जे असतात, म्हणजेच आपल्या स्किनवरती असलेले मोस किंवा तीळ यांचा टेक्स्चर बदलतं. किंवा मग ओरल कॅन्सरमध्ये आपण पाहतो की शरीरामध्ये, तोंडामध्ये, जिभेच्या आजूबाजूला पॅचेस तयार होतात किंवा व्हाईट स्पॉट आपल्याला दिसायला लागतात. आणि त्यानंतर जर का आपण पाहत आहे की अगेन जर का जास्त प्रमाणामध्ये कॅन्सर जर का असला तर त्यामध्ये सॉलन ऑर एनलार्ज लिम्फ नोड आपल्याला आढळतात. त्यानंतर ब्रेनमध्ये व्हर्टिगो, हेडॅक ऑर सिझर्स आढळतात. लंग कॅन्सर जर का झाला तर त्यामध्ये कफिंग आणि शॉर्टनेस ऑफ अ ब्रीथ हे घटना आढळते. त्यानंतर लिव्हर बिकेम एनलार्ज अँड कॅज्युअल जॉन्डिस ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला आढळू शकतात. बोन कॅन्सरमध्ये आपले बोन जे आहेत ते पेनफुल होतात, ब्रिस्टल होतात आणि ब्रेक इझिली होतात, म्हणून ह्यासुद्धा सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात. आता कॅन्सरची ट्रीटमेंट आपण पाहू. तर कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे ही एका टाईपची ट्रीटमेंट नसते. डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ कॅन्सर देर इज नो सिंगल ट्रीटमेंट फॉर कॅन्सर बट हॅविंग अ कॉम्बिनेशन ऑफ थेरापीज. म्हणजे आपण पाहता की 2 किंवा 3 प्रकारच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंट एकत्रित करून कॅन्सरला ट्रीट केलं जातं. यामध्ये पहिली जी ट्रीटमेंट आहे ती आहे सर्जरी. दुसरी ट्रीटमेंट आहे रेडिएशन, ज्यामध्ये आपल्याकडे कोबाल्ट-60 सारखे आयसोटोप्स वगैरे वापरले जातात. त्यानंतर आहे किमोथेरापी. किमोथेरापीमध्ये आपल्याकडे केमिकल्स वगैरे वापरले जातात किंवा त्यालाच आपण औषधे, इंजेक्शने असं म्हणतो. त्यानंतर आहे इम्युनोथेरापी. यामध्ये आपली इम्युन सिस्टीम आणि असले जेनेटिक मटेरियल याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे हार्मोन थेरापी. शरीरामध्ये वाढलेले जे हार्मोन्स आहेत ते कमी करणे किंवा कमी असलेले हार्मोन्स हे वाढवणे याचा वापर यामध्ये केला जातो. आणि शेवटी अजून एक ट्रीटमेंट आपल्याला केली जाते, त्याला आपण जीन थेरापी असं म्हणतो. आता आपण पाहू NCERTच्या टेक्स्टबुकप्रमाणे कॅन्सरचे विविध प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स. जसं आपण पाहत आहे की कॅन्सरची सेल जी आहे ती आपल्याला कॉन्टॅक्ट इनिबिशन हे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवत नाही. आपल्या बॉडीमध्ये नॉर्मल सेल्स जे असतात ते प्रॉपर्टी दाखवतात, त्या प्रॉपर्टीला कॉन्टॅक्ट इनिबिशन असं म्हटलं जातं. ज्यामध्ये आपण पाहतो आहे की अदर सेल इनिबिट देअर अनकंट्रोल ग्रोथ केली जाते. परंतु हीच गोष्ट जी आहे ही ट्यूमर फॉर्मेशन करताना, बेनिग म्हणा किंवा मॅलिग्नंट ट्यूमर फॉर्मेशन करताना सेल्समध्ये दिसत नाही. म्हणून मग आपण पाहतो आहे की ॲज अ रिझल्ट ऑफ दिस कॅन्सरस सेल्स जस्ट कंटिन्यू टू डिवाइड गिविंग राईज टू मासेस ऑफ सेल कॉल्ड ॲज अ ट्यूमर. म्हणजेच लॉस ऑफ कॉन्टॅक्ट इनिबिशन होतं, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट आढळते. आपण ट्यूमर 2 प्रकारचे पाहिले, बेनिग ट्यूमर आणि मॅलिग्नंट ट्यूमर. आता बेनिंग ट्यूमर नॉर्मली रिमेन्स कन्फाइंड टू देअर ओरिजिनल लोकेशन अँड डू नॉट स्प्रेड टू अदर पार्ट्स ऑफ द बॉडी अँड कॉज लिटिल डॅमेज. म्हणजे बेनिंग ट्यूमर हा एकाच ठिकाणी राहतो आणि शरीराच्या कुठल्याही दुसऱ्या भागामध्ये तो पसरत नाही आणि जास्त तो डॅमेज करत नाही. द मॅलिग्नंट ट्यूमर ऑन द अदर हँड आर अ मास ऑफ प्रॉलिफरेटिंग सेल्स कॉल्ड न्यूओप्लास्टिक ऑर ट्यूमर सेल. आता इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मॅलिग्नंट ट्यूमर जेव्हा फॉर्म होतो तेव्हा त्या फॉर्ममध्ये, त्या सेल्समध्ये, त्या टिश्यूमध्ये प्रॉलिफरेटिंग सेल्स जे आहेत त्यांना आपण न्यूओप्लास्टिक सेल असं म्हणतो किंवा ट्यूमर सेल असं सुद्धा म्हणतो. ह्या सेल फार रॅपिडली इन्व्हेडिंग अँड डॅमेजिंग द सराउंडिंग नॉर्मल टिश्यू. नेक्स्ट पॉईंट, कॉजेस ऑफ कॅन्सर. म्हणजे कॅन्सर होण्याची कारणं काय असतील. Transformation of normal cell into cancerous neoplastic cell may be induced by physical,
chemical or biological agent, these agents are called as a carcinogens. म्हणजे ज्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे त्यामध्ये फिजिकल, केमिकल किंवा बायोलॉजिकल एजंट असतील, या सर्व एजंटला आपण कार्सिनोजेन्स असं म्हणतो. यामध्ये आयोनायझिंग रेडिएशन लाईक एक्स-रे and gamma rays and non-ionizing radiations like ultraviolet rays causes DNA damage leading to neoplastic transformation. म्हणजे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की एक्सरेचा जास्त वापर केला किंवा आयोनाइज नॉन आयोनाइज रेडिएशनचा वापर केला तर ते मे बी पॉसिबल आहे की कार्सिनोजेन्स म्हणून ते ॲक्ट करेल. Chemical carcinogens present in tobacco smoke have been identified as a major cause of lung cancer. आता हे सुद्धा सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे टोबॅको खाणे किंवा सिगारेट ओढणे किंवा मग केमिकलचा धूर घेणे किंवा पोल्युशन वगैरे याने सुद्धा आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. याला सुद्धा आपण कार्सिनोजेन्स म्हणतो. कॅन्सर कॉझिंग व्हायरसेस कॉल्ड ऑन्कोजेनिक व्हायरसेस हॅव जीन्स कॉल्ड ॲज अ व्हायरल ऑन्कोजेन्स. आता आपण पाहतो की काही व्हायरसेससुद्धा आहेत की ज्या व्हायरसेसमुळे आपल्याला कॅन्सर उद्भवू शकतो. अशा व्हायरसेसला आपण ऑन्कोजेनिक व्हायरसेस म्हणतो कारण त्यांच्या बॉडीमध्ये जीन असतो, त्या जीनला आपण व्हायरल ऑन्कोजेन्ससुद्धा म्हणतो. यामध्ये आपण पाहता की सेव्हरल जीन्स लाईक सेल्युलर ऑन्कोजेन्स, त्यालाच आपण सिकोनसुद्धा म्हणत असतो किंवा सी ऑन्कोसुद्धा म्हणतो, यालाच आपण प्रोटो ऑन्कोजेन्ससुद्धा म्हणतो. दीज आर आयडेंटिफाईड इन अ नॉर्मल सेल विच व्हेन अचीव अंडर सर्टन कंडिशन. यामुळे सुद्धा आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर कॅन्सर डिटेक्शन अँड डायग्नोसिस. आता कॅन्सर झाला की नाही झाला हा डायग्नोस कसा करायचा किंवा याचं डिटेक्शन कसं करायचं हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर यामध्ये आपण पाहतो की जनरली आपल्याकडे बायोप्सी नावाची एक टेस्ट केली जाते ज्यामध्ये जो अफेक्टेड एरिया आहे किंवा ज्या ठिकाणी कॅन्सरचा ट्यूमर आहे त्याला कट केलं जातं आणि कट केल्यानंतर हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडीजद्वारे पाहिलं जातं की त्यामध्ये मेटॅस्टासिस किती आहे किती नाही. त्यानुसार मग आपण डिसाईड करू शकतो की कॅन्सर आहे का नाही. In biopsy, a piece of suspected tissue cut into thin section is stained and examined under microscope. यालाच आपण हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडीज असं म्हणतो. सोबतच आपण पाहता की आपल्याकडे काही टेक्निक आहेत ज्याला आपण रेडिओग्राफी म्हणतो, म्हणजेच एक्सरेचा वापर करणे. त्यानंतर सी स्कॅन आहे, सी स्कॅनचा लॉंग फॉर्म आपल्याला सर्वांना माहिती आहे, त्याला आपण कॉम्प्युटेड टोमोग्राफी असं म्हणतो. आणि त्यानंतर आपल्याकडे अजून एक आहे त्यालाच आपण MRI असं म्हणतो. आणि MRI हे सर्वांनाच माहिती आहे की MRI जे असतं हे सुद्धा एक्सरेच्या भरोशावरतीच केलं जातं. आणि यामध्ये सुद्धा आपण पाहतो की मॅग्नेटिक फील्डचा नॉन आयोनायझिंग रेडिएशनचा वापर करून डिटेक्शन केलं जातं. पॅथॉलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल चेंजेस जर का टिश्यूमध्ये दिसले तर मग त्यानुसार मग आपण ठरवतो की तिकडे कॅन्सर कोणत्या पद्धतीचा आहे किंवा कोणत्या प्रकारचा आहे. त्याचबरोबर अँटीबॉडीज एजंट कॅन्सर स्पेसिफिक अँटीजन्स आर ऑल्सो यूज फॉर डिटेक्शन ऑफ कॅन्सर, व्हेरियस काइंड्स ऑफ कॅन्सर. आणि टेक्निक ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी हे सुद्धा आपल्याला कॅन्सर डिटेक्ट करण्यासाठी उपयोगात पडते. आणि शेवटी ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. आता ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर आपण आधीच डिस्कस केलेलं आहे, परंतु थोडक्यात आपण पाहत आहे की आपल्याकडे कधी आपण पाहत आहे की व्हरायटी ऑफ रेडिओग्राफी त्यानंतर इम्युनोथेरपी याचा वापर तो होतोच. परंतु आपल्या बुकच्या हिशोबाने जर का आपण पाहिलं तर पेशंट्स आर गिवन सबस्टन्सेस कॉल्ड बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर such as alpha interferon, make it underline, alpha interferon, which activate their immune system and help in destroying the tumor. म्हणजे आपण पाहत आहे की आपल्याकडे कोणत्याही कंडिशनमध्ये ट्यूमरला डिस्ट्रॉय करता आलं पाहिजे यासाठी अल्फा इंटरफेरॉन सारखे काही ॲक्टिवेटर दिले जातात ज्यामुळे कॅन्सरचा जो ट्यूमर आहे किंवा सेल आहे हे आपल्याला डिस्ट्रॉय करता येतात. दॅट इज द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. थँक्यू व्हेरी मच.